सुरुवात करतोय. मी विनंती करेन माझे सहकारी समालोचक निलेशजी मर्डेकर आपल्याला आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपला एक प्रतिनिधी, आपला एक एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. तर विनंती असेल, आपण पुढील आवाज ऐकणार आहोत आपल्या नवी मुंबईचा एक गोड आवाज, अर्थातच निलेशजी मर्डेकर यांचा. धन्यवाद. धन्यवाद रोशन. जावे मैदानाच्या दिशेने जिथे मात्र दोन बलाढ्य संघ समोर आहेत. एका बाजूला भैरवनाथ बोरगाव तर दुसऱ्या बाजूला रेणावळे संघ येऊन भिडलाय. तर गोलंदाजी मार्गवरतून वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा अर्थात शरद कोंडळकर निघालाय आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र कमाल दाखवली आहे. शरद कोंडळकरने पहिला फलंदाज कोसळलाय. बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जातोय. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन आपण सातत्यानं या मैदानावरती जर पाहिलं तर या खेळाडूचं राहिलंय आणि पूर्ण दारोमदार आपण जर पाहिलं तर या खेळाडूवरती खूप मोठा आहे. हुकमी एक्का रेणावळे संघाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती शरद कोंडळकर. कित्येक वेळा आपण चर्चा केली की छत्रपती 11 घनसोली मधून हा खेळाडू कित्येक वेळा खेळताना दिसला. अनेक खुल्या गटांमध्ये खेळताना शरद कोंडळकर दिसला. 11 मधून खेळताना दिसला. आज मात्र रेणावळे संघासाठी आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आपण चर्चा करूया. ज्या अर्थी मित्रांनो करिअरच्या पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती भारतीय संघाच्या माध्यमातून पहिली विकेट जर कोणी घेतली असेल तर तो खेळाडू आहे भुवनेश्वर कुमार. याने आपल्या करिअरच्या पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट त्याने टिपली आणि या मॅच मध्ये शरद कोंडळकरने पहिल्या मॅच मध्ये पहिला फलंदाज गारद केलाय. सागर आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शरद कोंडळकर निघालाय. यस, इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टाकण्याचा प्रयत्न, फेक केली, डायरेक्ट हिट. नक्कीच पाहणं उत्सुक्याचं राहिलं असतं की फलंदाजाला माघारी जावं लागलं असतं, परंतु एक चांगली मॅच, बिग फाईट. एक धाव फलकावरती आता मात्र पाहायला मिळते आपल्याला. आणि ज्यावेळेस मित्रांनो एक या आकड्याचं महत्व या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो 1 जून 1948 या दिवशी मित्रांनो काय झालं तर महाराष्ट्रातली पहिली एसटी धावली. ज्या एसटीने तुम्ही आम्ही प्रवास केला, ज्या लाल परीने तुम्ही आम्ही प्रवास केलाय, खोलो टप्प्याचा हा चेंडू, त्याच्यावरती प्रहार, क्षेत्ररक्षक येऊन पोहोचलाय, फेक करेल, परंतु 2 धाबा या ठिकाणी अंकित होत आहेत. आणि ज्यावेळेस आपण चर्चा करतोय मित्रांनो एक या आकड्याचे महत्व या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर 1 जून 1948 या दिवशी महाराष्ट्रातली पहिली एसटी धावली. ज्या दुर्गम भागामध्ये आज जीवनदायिनी म्हणून एसटीकडे पाहिलं जातं, त्या एसटीला जर मित्रांनो आतापर्यंत तब्बल 72 वर्ष पूर्ण झालेत मित्रांनो आतापर्यंत. धावफलकावरती आपण जाऊया. तर नामदेव सनस यांनी जो झेल पकडेल त्याला मात्र 101 रुपयाचं पारितोषिक असेल. नामदेव सनस यांच्यासाठी पारितोषिक आले. जर आपण झेल पकडला तर सागरसाठी पारितोषिक आलंय आभूषण धनावडे यांच्या माध्यमातून. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
तर स्ट्रायकिंग एंडला सचिन जाऊन पोहोचलाय, तर गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक आपल्या नावी घेऊन उभा राहिलाय. तर नक्कीच आपण सातत्यानं चर्चा करतो की 42 जरी वय असलं तरी देखील आज देखील उदयनमुख खेळाडूंच्या विकेट घेण्याची धमक आणि क्षमता ज्या खेळाडूकडे आहे असा गोलंदाज मॅन फ्रॉम रेणावळे बापू कोंडाळकर. यस, काय पिकअप केलाय चेंडूला, दिशा दिली, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि एक अफलातून झेल आणि फलंदाज या ठिकाणी सचिन माघारी. नक्कीच सचिनने निर्धार केला होता की बापू कोंढाळकर विरुद्ध यांच्या विरुद्ध प्रहार करायचा आहे आणि तो प्रहार नक्कीच थोडा यशस्वी ठरला असता, परंतु लांबी कुठेतरी कमी राहिली. फटका अतिशय चांगलं होतं, टायमिंग अतिशय चांगलं होतं, सर्व काही चांगलं होतं, परंतु थोडी कुठेतरी लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलाय. सागर सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला सागरसाठी पारितोषिक आलंय आभूषण धनावडे मॅन फ्रॉम धयाड यांच्या माध्यमातून. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. गोलंदाजी मार्ग वरती अनुभवाची शिदोरी खूप मोठी गाठीशी आहे असा खेळाडू निघालाय, अर्थात बापू कोंडाळकर. यस, हा शप्पा लावून खेळलेला, परंतु डीप स्क्वेअर लेग त्याच्या खाली आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी बोरगाव संघाचा माघारी. येस, हा चेंडू शपल लावून खेळण्याचा बॅकफुट वरती जाऊन पंच आहे आणि येस इट इज. नक्कीच तिसरा फलंदाज माघारी पाठवण्याची धमक नक्कीच होती. यस, ज्यावेळेस आपण यस हा काय आहे पंच वळतात आमच्याकडे, हा व्हाईट बॉल आहे. ज्यावेळेस आपण बापू कोंडाळकर यांची चर्चा करतो की अनुभवाची शिदोरी का मोठी आहे, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नक्कीच टिपली असती परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही, आणि का आपल्याला अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे प्रेक्षकांच्या लक्षामध्ये आणून देतात आपल्या प्रदर्शनाने. या ठिकाणी चेंडू खेळून काढला कारण बापू कोंडाळकर विरुद्ध तुम्हाला प्रहार करायचंय, तेवढं कौशल्य तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. एक चांगले फटके तुम्हाला त्यांच्या विरुद्ध खेळावे लागतील, कारण अनुभव जर आपण पाहिलं तर 42 वर्षाचा गाठीशी आहे. आणि का आपण 42 वर्ष रेणावळे संघाच्या माध्यमातून क्रिकेट गाजवलं हे मैदानाच्या आतमध्ये एक ज्वलंत उदाहरण. आणि ज्यावेळेस आपण सातत्याने मित्रांनो चर्चा करतो की या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक कोण घेणार, ती संधी होती बापू कोंडाळकर यांना, परंतु कुठेतरी थोडीशी हुकली. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि ज्या ज्या वेळेस आपण चर्चा करतो हॅट्रिक, नक्कीच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चर्चा करूया. यस, ओव्हर हॅट्रिकची देखील संधी होती, ती देखील या ठिकाणी हुकली जाते. नक्कीच आपण ज्या ज्या वेळेस चर्चा करतो की या गोलंदाजाविरुद्ध मोठे प्रहार करणं खूप कठीण, आणि ते पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळत आहे, कारण थोडंसं अवघड गेलं बोरगाव संघाला या षटकामध्ये फलंदाजी करणं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा या धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. 16 धावा धावफलकावरती आहेत. 8ची सरासरी प्रतिषटका पाठीमागे आहे. चला स्पीडअप घ्या, वेळ घेऊ नका, बरेचसे मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत याची नोंद घ्या दोन्ही संघांनी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद आणि त्याचबरोबर एका बाजूला या ठिकाणी समीरजी भनगे अकमाय क्रीडा मंडळ अकोशीचे सचिव या ठिकाणी यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. प्रसाद आणि अमृत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. येस,
लॉंग लेगला चेंडू सीमारेषा पार, 4 धावांसाठी फरार. गोलंदाज दत्ता आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु फुलटॉस म्हणून खेळला अमृतने. नक्कीच अमृतची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे या बोरगाव संघासाठी. कोण आहे यानंतर नवी मॅच आहे ना. फटका चांगला, हीच ती महत्वाची जागा. सीमारेषा तोडले, एक वार चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि ज्यावेळेस आपण चर्चा करतोय की अमृतची भूमिका खूप महत्वाची आहे भैरवनाथ वॉरियर संघासाठी, पंकजदा वाडकर यांच्या माध्यमातून अमृतच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद दादा. आणि सातत्यानं पंकजदा वाडकर यांची कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीमागे सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तीच थाप इथे मात्र अमृतच्या पाठीवरती ठेवले. प्रति षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हवेत लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि या ठिकाणी अमृत माघारी. नक्कीच दत्ता महागडा ठरला पहिल्या 2 चेंडूमध्ये, परंतु तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली ती म्हणजे अमृतची. नक्कीच भैरवनाथ बोरगाव संघाला धावसंख्या मोठ्यात मोठी उभी करावी लागेल, कारण समोर रेणावळी संघ आहे. गतवर्षी जर आपण पाहिलं म्हणजे अलीकडचा खेळ जर 15 दिवसाचा आपण पाहिला तर रेणावळी संघाने याच मैदानावरतून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेऊन गेलाय उद्योजक चषकाचं. म्हणजे एक चांगला फॉर्म त्यांच्याकडे आहे. या संघाला तुम्हाला नमवायचं आहे, म्हणजेच की काय भैरवनाथ बोरगाव संघाला धावसंख्या मोठ्यात मोठी उभी करावी लागेल. यस, डावी एसटी सोडली आहे, पंच आमच्याकडे वळतील. हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धावेमध्ये नक्कीच भर पडताना पाहायला मिळेल. आणि सातत्यानं आपण चर्चा करतो या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आहे. या स्पर्धेचं पर्व 3रं आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गणेशदा बनगे असतील, आदित्य चोरगे असतील, राहुल बनगे यांचा राहिलाय. छोट्या छोट्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यांचा आहे. आता मात्र अक्रॉस बॅट हा चेंडू खेळून काढलाय. शरद चेंडूवरती येईल, फेक करेल. 1 धावांकित केले. संतोष मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रसाद त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. बिग ब्लास्ट फेकून दिलाय ताकदीच्या जोरावरती. 6 धावांसाठी षटकार. चला यानंतरची मॅच वासोळे वर्सेस आसरे. टॉस साठी यानंतरची मॅच वासोळे वर्सेस आसरे. आपण टॉस साठी यायचंय. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑन क्लिअर केलंय. तलवारीच्या धारेने चेंडू सीमारेषा कापतोय. 6 धावांसाठी षटकार. तर सुनील वाडकर यांच्या माध्यमातून संतोषसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले 3ऱ्या षटकारासाठी. लागोपाठ जर 3 मारले, 1 षटकार राहिलाय, लागोपाठ 2 मारले तर 3रा षटकार संतोष खेळतो. तर सुनील वाडकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक ओल्ड इज गोल्ड. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी संदीप दादा धनावडे यांच्या माध्यमातून प्रति हॅट्रिक प्रति षटकार 501 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि जो निर्धार केलाय भैरवनाथ बोरगाव संघाने की रेणावळी संघासमोर मोठ्यात मोठी धावसंख्या उभारायची आहे, त्या निर्धाराप्रमाणे नियोजनाप्रमाणे चाललाय. प्रसाद सज्ज. 40 धावसंख्या धावफलकावरती लागले भैरवनाथ बोरगाव संघाची. तर 4थं षटक स्लॉग ओव्हरचं दत्ता घेऊन आलाय. मोठा फटका, हीच ती महत्वाची जागा. इट्स अ ब्रँड ऑफ क्रिकेट. 6 धावा षटकार. चल वासोळे वर्सेस आसरे. टॉस साठी एक शेवटचा कॉल.
यानंतरची मॅच आहे वासोळे वर्सेस आसरे. तर पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत प्रसादने. तर सतीश सनस सह्याद्री स्पोर्टचे सर्व यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सतीश सनस यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. बॅकफुटवरती जाऊन टॅप केला, एका बाजूने प्रसाद तर दुसऱ्या बाजूने संतोष. षटकारांची आतिषबाजी, तू 2 तर मी 1 हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी सह्याद्री स्पोर्टचे सर्व सतीशजी सनस वही पश्चिम भागातले एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असं सतीशजी सनस यांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यस, इथे मात्र संधी होती 1000 रुपये मिळवण्याची, त्याचबरोबर यस बाईकच्या माध्यमातून ही धाव अंकित होते. म्हणजे 1500 रुपयासाठी हा चेंडू होता संदीप धनावडे यांच्या माध्यमातून. तर संपूर्ण स्पर्धेला पारितोषिक आहे. म्हणजे हा जो चेंडू या अगोदरचा टाकला त्याचं मोल 1500 रुपये होतं. आता मात्र प्रसाद सज्ज. पुन्हा एकदा चेंडू हवेत लॉब केलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी प्रसाद माघारी. तर टॉस साठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो दीपक तात्या पार्टे यांना विनंती करतो, त्याचबरोबर पंकजदा वाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. या ठिकाणी माननीय श्री दीपक तात्या पार्टे संस्थापक दोस्ती मित्र मंडळ, त्याचबरोबर अध्यक्ष पंकजदा वाडकर. फटका चांगला आहे आणि यस, हा एक अतिशय चांगला झेल आहे. तर या ठिकाणी टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. दीपक तात्या पार्टे संस्थापक दोस्ती मित्र मंडळ, त्याचबरोबर अध्यक्ष दोस्ती मित्र मंडळ पंकजदा वाडकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. तर शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल 48 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच वासोळे वर्सेस आसरे. हा फटका खेळून काढला, 1 धाव अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात की काय. यस, पंचांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय की शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद आहे की नॉट आउट आहे. त्यानंतर आपण टार्गेट नक्कीच सेट करूया. डिसिजन पेंडिंग आहे. चला, टॉस साठी वासोळे वर्सेस आसरे असा टॉस आहे. यानंतरची मॅच आपल्या समोर. चला, आसरे संघ नायक टॉस साठी या. टॉस या ठिकाणी केला जाईल. वासोळे वर्सेस आसरे अशी मॅच आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल वासोळे वर्सेस आसरे. तर सतीश कॉल देईल या टॉसचा. दीपक तात्या पार्टे यांच्या शुभ हस्ते हा टॉस. आणि या ठिकाणी वासोळे संघाने टॉस जिंकलाय. टॉस महत्वपूर्ण आहे आणि काय सांगशील, आज टॉस जिंकलाय, टॉस जिंकून तुम्ही पहिल्यांदा काय घ्याल? प्रथम गोलंदाजी करेन. प्रथम गोलंदाजी कराल, परंतु समोर आसरे सारखा संघ आहे. म्हणजे काय रणनीती असेल, प्लॅनिंग असेल, आसरे संघाला कुठपर्यंत रोखायचे? एक चांगली फलंदाजीची लाईनअप त्यांची आहे. नक्कीच आमच्याकडे गोलंदाज पण चांगले आहेत. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ते नक्कीच. सतीश वेगळा टॉस हारलाय, परंतु गतवर्षी जर आपण पाहिलं पाठीमागची स्पर्धा, कुठेतरी एका धावेने तुम्ही कमी पडलात, त्याची कुठेतरी खंत आहे आणि ती उणीव कुठेतरी इथे मात्र पूर्ण करण्याचा निर्धार तुमचा या स्पर्धेमध्ये असेल की नाही, याबद्दल काय सांगशील? नक्कीच. क्रिकेट आहे, काही सांगता येत नाही की कोणी आज चांगला कोणी उद्या थोडासा प्लॅटफॉर्ममध्ये असेल, तर आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने जर
एक चांगल्या आयोजनाखाली ही स्पर्धा संपन्न होतेच, परंतु रिव्ह्यू सिस्टीम ही वाई पश्चिम भागामध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळते. जे खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये जे नियोजन प्लॅनिंग असतं तेच नियोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. याच्याबद्दल काय सांगशील? नक्कीच खूप चांगले नियोजन आहे आणि असंच नियोजन इथून पुढं करत राहावे. वाईतील हर एक गाव जे टुर्नामेंट भरवतो त्यांना प्राईज इम्पॉर्टंट नाही, पण टुर्नामेंट इम्पॉर्टंट असते की ती चांगल्या पद्धतीने पार पडावी. तर असोसिएशनच्या वतीने मी बोलतो की जे कोणी टुर्नामेंट भरेल तो बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच मी तदनंतर दीपक तात्या पार्टी आपल्या समोर आहे. तात्या, 2 शब्द काय सांगाल या स्पर्धेबद्दल? तर पंकजदा वाडकर आहेत आपल्या समवेत की दादा या स्पर्धेबद्दल काय सांगाल? एक अतिशय चांगलं आयोजन, गणेशदा बनगे पर्व 3रं या स्पर्धेचं संपन्न करतायत. आदित्य चोरगे आणि राहुल बनगे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पर्व 3रं 40+ घनसोली आणि वाई पश्चिम भागातली दुसरी स्पर्धा. आज जर आपण पाहिलं तर पहिलं क्रिकेटचं असोसिएशन आहे या कालावधीमध्ये पाहतोय की दुसरी स्पर्धा भेटीला घेऊन आलाय खेळाडूंच्या. तर याच्याबद्दल काय सांगाल? नाही, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराजा चषक 2021 याचं आयोजन इथं चांगल्या उत्साहात पार पडते आणि या गणेशदादांचा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी चांगलं क्रीडांगण व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे. या स्पर्धेबद्दल बोलायचं तर पहिल्यांदा आता रिव्ह्यू सिस्टीम आपल्या वाई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी अंमलात आणले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि त्यांना या पुढील सामन्यासाठी, या पुढील स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मान्यवरांचा आभार मानतो. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि वळतो कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे मात्र रोशन सर आपली वाट बघतायत. धन्यवाद निलेशजी. तर नक्कीच या पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. या मॅचसाठी चालू असलेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. तर नक्कीच एक नेत्रदीपक, एक नयनरम्य, एक शिस्तबद्ध आणि एक दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवतोय. तर या ठिकाणी पारितोषिकांची भरघोस लयलूट या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मात्र या स्पर्धेचं एक सुंदर आयोजन आपण अनुभवतोय. नक्कीच ही स्पर्धा कुठेतरी यशस्वी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पर्व 3रे दिवस पहिला. तर नक्कीच गणेशदादांसाठी या ठिकाणी 2 शब्द बोलावेसे वाटत आहेत, कारण त्यांनी जी केलेली मेहनत आहे आज त्या मेहनतीला कुठेतरी एक चांगलं रूप प्राप्त झालेलं दिसतंय. तब्बल 9 महिन्याच्या कालावधीनंतर अनलॉक केलं जात आहे क्रिकेटला. तर म्हणावं लागेल की नक्कीच नशा मेहनतीचा करा, कारण त्याने होणारा रोगही यशाचा होतो. तर नक्कीच हे यशस्वी आयोजन आपण म्हणतोय. 3ऱ्या पर्वाचं एक दैदिप्यमान आयोजन आपण अनुभवतोय. सन्माननीय गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराज चषक 2021 प्रमुख निमंत्रक सन्माननीय AKM आकोशी, राहुलजी भणगे, त्याचबरोबर DCC जांभळी सन्माननीय आदित्य चोरगे साहेब, नक्कीच यांच्या नियोजनाखाली ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीनं सजली जाते, फुलली जाते, बहरली जाते. तर आयोजकांचं तितकंच अभिनंदन करावं असं वाटतं या यशस्वी आयोजनासाठी. तर मॅचला होते सुरुवात. 2 चेंडूंवर 2 चौकार या ठिकाणी ठोकले गेले. शरद आणि हरीश अशी ही सलामीची जोडी आहे. 51 धावांचा पाठलाग या ठिकाणी करत असताना एक चांगली सुरुवात होते. व्हाईट बॉलचा इशारा, आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच चेंडूला या वेळेला अवांतर धावेचं स्वरूप प्राप्त होत आहे. 2 चेंडू आणि धावा झाले त्या 10. 24 चेंडू आणि 51 धावांची गरज असताना सुरुवात चांगली होती फलंदाजांच्या बाजूने. हा बॉल या वेळेला हेलिकॉप्टर उडवलं गेलंय. कुठं लँड होतंय ते पाहावं लागेल आणि नक्कीच विसावला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक पॉइंट कव्हर रिजन मध्ये आपण पाहिले एक जबरदस्त झेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. पहिला झटका, पहिला गडी बाद, पहिला गडी गारद. पहिल्या विकेटच्या पतनासोबत मात्र गोलंदाज होतोय या वेळेला यशस्वी. मात्र फलंदाजाला गोलंदाजाचं सडेतोड उत्तर. ईट का जवाब पत्थर से. शेरा सवा शेर या वेळेला ठरतोय गोलंदाज.
एक चांगला आत्मविश्वास या ठिकाणी आहे गोलंदाजाकडे. 2 चौकार ठोकले, त्यानंतर एक वाईट बॉल सुद्धा टाकला, परंतु त्याच्यानंतर जे काही रूप आपण या चेंडूवर पाहिलं, सामन्याला कलाटणी दिली या गोलंदाजानं. एक चांगला कमबॅक. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन अवी. दत्ता कोंडाळकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकतो. ओव्हर द विकेटचा मारा अवीकडून, या वेळेला मेन स्टेज एंड कडून 10 ते 12 पाऊलांचा रन पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. गोलंदाजाला दंडित केलं जाणार आहे या वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 21 प्रमाणे. अर्थातच थ्रो गोलंदाजी कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी अलाउड केली जाणार नाही. फेकी गोलंदाजीसाठी या ठिकाणी बंधन लगावलं गेलंय पंचांकडून. या गोलंदाजावर मात्र निर्बंध लगावला गेलाय. आता मात्र पेनल्टी सुद्धा मिळेल, पेनलाइज केलं जाईल गोलंदाजाला, त्याच्या संघाला. कर्णधाराला जर अगोदर आपण सांगितलंय की फेकी गोलंदाजी कोणत्याही पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अलाउड करणार नाहीये, तर मात्र नक्कीच कर्णधाराला कुठेतरी लक्ष ठेवावं लागेल की आपण ज्या गोलंदाजाला गोलंदाजी सोपवतोय तो गोलंदाज फेअर गोलंदाज आहे की नाही, व्हॅलिड गोलंदाज आहे की नाही. अन्यथा अशा प्रकारे जर आपण गोलंदाजी केलं तर आपल्याला नक्कीच दंडित केलं जाईल. तर नक्कीच हा दंड भरावा लागतोय संघाला. 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी लगावली जाते. रेणावळे विरुद्ध भैरवनाथ बोरगाव या 2 बलाढ्य संघांमध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर असे खेळाडू दोन्ही संघामध्ये उपस्थित आहेत. ओव्हर द विकेटचा मारा आपण या अगोदर पाहिला, त्यानंतर मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलं, पंचांच्या माध्यमातून बंधन घातलं गेलं कुठेतरी. तर नवीन गोलंदाजाला या वेळेला प्राचारण केलं जाते, जर्सी नंबर 12. या वेळेला भिरकावून दिले चेंडू. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, चौकार. पुढील चेंडूसाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज. या वेळेला मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांकडून. पुन्हा एकदा गोलंदाजावर रोख लगावली जाते. अजून एक गोलंदाज या ठिकाणी नक्कीच बंधनकारक आहेत पंच या ठिकाणी गोलंदाजीसाठी. या वेळेला नक्कीच पुन्हा एकदा सलग दुसऱ्यांदा या ठिकाणी थ्रो गोलंदाजीसाठी पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जातोय. अर्थातच एक टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. आज आपण पाहतोय स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये. या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलं तर नक्कीच स्ट्रेट अंपायर रवी पवार सर, स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहतोय सुबोध गडसे सर, आणि तिसरे पंच मैदानामध्ये उपस्थित आहेत. अर्थातच संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं एक मोठं नाव अर्थातच अवी परब सर सुद्धा या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त पंचांची चोख भूमिका या ठिकाणी निभावली जाते या दोन्ही पंचांकडून. असं पाहायला गेलं तर पंच जे आहेत तर या ठिकाणी नक्कीच सर्व संघांना या ठिकाणी सूचना दिली जाते. एक नोंद आपल्याला घ्यावी लागेल, जर फेकी गोलंदाजी आपल्या संघाकडून केली गेली आणि पंचांनी मात्र ती पडताळली आणि आपल्याला नो बॉलचा इशारा दिला तर 2 धावांची पेनल्टी प्लस 1 नो बॉलची धाव, अशा प्रकारे एकूण 3 धावांचं भुगतान आपल्याला करावं लागेल. याची आपण सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. 5 चेंडू पूर्ण झालेत आणि धावा झाले त्या 20. महागडं षटक. या वेळेला मात्र मिस टायमिंग होतोय चेंडू. कव्हर रिझन मध्ये आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडूवर रोख लगावली गेली. 1 बाउन्स मात्र चेंडू खेळाडूच्या हातामध्ये जातोय जरूर. ओव्हरची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 21 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात धावा झालेत 21. 21 रन 1 विकेट के नुकसान पर पहली ओवर की समाप्ति के बाद 18 गेंदों में अब 30 रनों की आवश्यकता होगी, 30 रनों की दरकार होगी इस मैच को जीतने के लिए. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर उपस्थित असलेली आपण पाहतोय.
तर नक्कीच सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि त्याचबरोबर उपस्थित क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक जनतेचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय गणेशदादा भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाराज चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन गोलंदाजी मार्कवर प्रचारानं केला जातोय संदीप. पंचांच्या डाव्या बाजूनं पुन्हा एकदा मेन स्टेज एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रमांक 2 सज्ज होतोय. षटक मार्गस्थ होईल दुसरं. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय हरीश याला आणि त्याच्या जोडीला दत्ता कोंडवलकर. दत्ता कोंडाळकर आपण पाहतोय व्यासपीठावरून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला एक चांगलं स्वरूप प्राप्त करून दिलंय. सन्माननीय आयोजक गणेशदादा भणगे यांच्या माध्यमातून नक्कीच या खेळाडूंना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली जाते. एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवून दिला जातोय. घणसोली 40+ हे मैदान आज मात्र नक्कीच या ठिकाणी गाजतंय. या वेळेला मात्र भिरकावून दिले चेंडूला मागे डीप मध्ये खेळाडू उपस्थित. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहिलं फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं तर एक धाव मात्र अर्जित केली गेली. तितकाच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. एकेरी धावेची वाढ मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये होतीये. 22 धावा धावफलकावर 51 धावांचा पाठलाग 24 चेंडूंमध्ये करत असताना पहिल्या षटकात 21 धावा ठोकल्या गेल्या. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना पहिला चेंडू एकेरी धावेसाठी. हा मात्र लोअरफुल टॉस बॉल नक्कीच स्वीप करण्याच्या प्रयत्नात होते. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफळाचीत. खेळाडू बाद. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय या ठिकाणी. कुठेतरी फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. हे दुसरं यश प्राप्त होतंय गोलंदाजाला. दुसरा विकेट या ठिकाणी मिळवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. चौफेर बाजूला या ठिकाणी फटकेबाजी करण्याची संधी खेळाडूंकडे आहे, फलंदाजांकडे आहे. परंतु गोलंदाज या वेळेला मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजीची चमक दाखवतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय संघाचा राष्ट्रीय खेळ नक्कीच आपण भारताचा हॉकी या खेळाला पाहतो. परंतु भारतामध्ये जर सर्वाधिक लोकप्रिय खेळ जर कोणता असेल तर तो म्हणजे क्रिकेट. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, मोबाईलवर क्रिकेट, टीव्हीवर क्रिकेट, रस्त्यावर क्रिकेट, मैदानामध्ये क्रिकेट आणि जिथे तिथे पाहावं तिकडे फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. अर्थातच मुंबईसारख्या शहरांनी, नवी मुंबईसारख्या शहरांनी खूप सारे क्रिकेटपटू या भारतीय संघाला दिलेत, या क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. आणि अर्थातच नक्कीच नाव सारखं सारखं घ्यावंसं वाटतं. ज्या खेळाडूनं आपलं 100% योगदान क्रिकेटला दिलंय अर्थातच क्रिकेटचं दैवत सर सचिन रमेश तेंडुलकर. चांगला फटका या वेळेला मिडॉन क्षेत्रामध्ये अलॉंग विथ द कार्पेट थ्रो चांगला केला जातोय. बॅकअप मिळत नाहीये त्या ठिकाणी. 2 खेळाडू चेंडूवर मागे धावतायत. एक धाव मात्र अतिशय सुंदर पद्धतीनं पूर्ण केली. आज मात्र हे क्रिकेट विश्व मुंबई नव्हे, नवी मुंबई नव्हे, दुबई नव्हे तर लंडन पर्यंत जाऊन पोहोचलंय. आणि कुठंतरी मला वाटतं येत्या काळामध्ये ICC सुद्धा या ठिकाणी टेनिस क्रिकेट विश्वाचा कुठेतरी वेध घेणार आहे. चांगली बातमी आहे. टेनिस क्रिकेटपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळवून दिला जाईल. या वेळेला मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. दगदगत्या लावा, वाई पश्चिम विभागाचा छावा आणि त्याच्या बॅटमधून आले या 4 धावा. सुंदर फलंदाजी. 4 धावांसोबत धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 28 धावांवर. या वेळेला भिरकावून दिलं जाते. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू तैनात आहे. प्रयत्न चांगला केला. या प्रयत्नासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
2 धावांची वाढ मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये या ठिकाणी होईल. ज्या ठिकाणी कुठेतरी हा चेंडू चौकाराच्या दिशेने वाटचाल करत होता त्या ठिकाणी 2 धावांवर रोख लगावली गेली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 2 षटकं पूर्ण होतात आणि 2 षटकांच्या या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 30 धावांवर जाऊन पोहोचली आहे. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. 12 balls to go and more 30 runs to win. more 21 runs to win. माफ करा, 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. 30 धावा झालेत, 21 धावांची अजूनही गरज आहे. आता मात्र नवीन गोलंदाजाला या ठिकाणी प्राचारण केलं जाते गोलंदाजी मार्कवर. या अगोदर आपण पाहिलं तर 2 गोलंदाजांवर रोख लगावली गेली पंचांच्या माध्यमातून. थोडेसे महागडे ठरले सुरुवातीचे 2 गोलंदाज. अर्थातच करंट रन रेट जर आपण पाहायला गेलं तर 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा झाल्या, अर्थात 15 धावांची सरासरी आतापर्यंत गाठली गेली आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 10.5 धावांच्या आस्किंग रन रेट सोबत पुढील धावा बनवाव्या लागतील. 10.50 ची सरासरी आता मात्र गाठावी लागेल या पुढील उर्वरित 2 षटकांच्या खेळामध्ये. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर, जर्सी नंबर 10 संतोष. फिरकी गोलंदाजीचं अस्त्र या वेळेला वापरलं जातंय. कुठेतरी या चेंडूला दिशा दाखवली गेली आहे, भिरकावून दिलं गेलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये आपण जाताना चेंडूला पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अडवणी चेंडूची केली गेली. एकेरी धाव मात्र धावफलकावर. धावा कशाही येऊ दे, धावा येणं हे महत्वाचं आहे आणि सध्याच्या घडीला कुठेतरी फलंदाजांसाठी ते महत्वाचं ठरणार आहे. चौकार आणि षटकार क्रिकेटच्या मैदानामध्ये जितके महत्वाचे आहेत तितक्याच एकेरी दुहेरी धावा सुद्धा गरजेच्या आहेत. हा फुल टॉस बॉल होता या वेळेला डाऊन द लेग साइड. उजव्या एसटीच्या खूपच आहे बाहेर. चेंडू मात्र स्वैर चेंडूच्या स्वरूपात या ठिकाणी दंडित केलं जातंय. गोलंदाजाला व्हाईट बॉलचा इशारा. पंच आपले दोन्ही हात पसरवतायत. बघूया काय इशारा येतोय पंचांकडे. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि येस, इट्स व्हाईट बॉल. 2 धावा येतील या चेंडूवर. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. स्वैर चेंडूचा मारा केला जातोय. अवांतर धावांमध्ये भर पडते. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर लिहिल्या जात आहेत. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 34 धावा. या वेळेला शफल झाले, अक्रॉस द लाईन आले. भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतोय. फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट करू शकत नाही चेंडूला. बॅटची आतली कडा घेतली चेंडूनं मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण जर पाहायला गेलं तर व्यूहरचना तितक्याच सुंदर पद्धतीची आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रात खेळाडू. या वेळेला मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी चूक घडते. क्षेत्ररक्षकाकडून चूक घडते गोलंदाजाकडून आणि त्यानंतर मात्र या चुकीला माफी नाही. ओव्हर द विकेटचा मारा आहे. ज्या चुका आपण करताय त्या चुका किती महाग पडतील याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. एक एक धाव महत्वाची होती. या वेळेला मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी स्पर्श करतोय बाउंड्री लाईनचा. 4 धावा. रवी पवार सरांकडून हा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि या 4 धावांसोबत धावसंख्या पुढे सरकते ती 40 धावा. अर्थातच घनसोली 40+ हे ग्राउंड आणि त्या मैदानावर आज मात्र या ठिकाणी 51 धावांच्या पाठलागामध्ये या षटकामध्ये 40 धावांचा आकडा. अवी परब सर त्या ठिकाणी स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. 8 balls to go and more 11 runs to win. पुन्हा एकदा फ्लिक केलं गेलं. बॉटम हँडचा वापर मनगटाच्या साह्यानं खेळला गेलेला हा फटका. रनआउट साठी मागणी केली पंचांनी मात्र ती फेटाळून लावली. 1 धाव संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये. 7 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज.
मान्यवरांची मोठी मांदियाळी या ठिकाणी या व्यासपीठावरून या क्रिकेटचा आनंद घेते. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा सभ्यतेचा खेळ आहे आणि त्याचबरोबर क्रिकेट हा अनिश्चिततेचा सुद्धा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानात कोणत्या क्षणाला काय घडेल याचा नेम नाही. दॅट्स वाय वी ऑलवेज यूज टू से क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. या सामन्यात काय पाहायला मिळेल, कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल हे मात्र पुढील 6 चेंडू ठरवतील. भविष्य आहे गोलंदाजाच्या हातामध्ये, भविष्य आहे फलंदाजाच्या हातामध्ये. परंतु क्रिकेटमध्ये भविष्य या ठिकाणी सांगणं हे नेहमीच चुकीचं ठरलंय. आणि तसं सांगायला गेलं तर क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. आणि त्या म्हणीप्रमाणे आपण जिवंत उदाहरण सुद्धा अनुभवले. अर्थात 12 एप्रिल 2006 ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा तो सामना अजूनही नजरेसमोरून हटत नाही. 434 धावांचा तो पाठलाग, 50 षटकांचा खेळ. या वेळेला मात्र अवांतर धावांचा मारा होतोय. गोलंदाज मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय. डाऊन द लेग साइड स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धाव फलकावर. सागर आहे गोलंदाजी मार्कवर. सुरुवातीचे दोन्ही चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपात पंचांकडून या ठिकाणी दंडित केले गेलेत गोलंदाजाला. या वेळेला मारा चेंज केलाय, कुठेतरी बदल केलाय स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. राऊंड विकेटचा मारा निवडलाय. यावेळेला फेअर डिलिव्हरी आहे, बॅटच्या रडार मध्ये आहे, मिडल ऑफ द बॅट केलंय चेंडूला. चेंडू खाली, खेळाडू उपस्थित, विकेटचं पतन, खेळाडू बाद. चांगला कमबॅक. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ, फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 2. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं जातंय. नक्कीच चांगलं छायाचित्रण, आपण नीट अँड क्लीन छायाचित्रण आपल्या या स्पर्धेचं होताना पाहतोय. तर नक्कीच कॅमेरामॅन्स असतील, अपडेटर्स असतील, त्यांचंही तितकंच मनपूर्वक हार्दिक आभार असतील. आज मात्र या कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ज्या महामारीच्या काळात आपल्या राज्याला सावरले. निलेशजी तुपे, आपल्याला विनंती असेल, आपण कुठेही असाल तर आपल्याला मी विनंती करतो, आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. निलेशजी तुपे. तर नक्कीच मनपूर्वक हार्दिक आभार मानावे लागतील नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, ज्यांनी या स्पर्धेला एक मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य, त्याचबरोबर नजीकचं पोलीस प्रशासन, अर्थातच घणसोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांचंही तितकंच सहकार्य राहिलं या स्पर्धेला. तर त्यांचंही या ठिकाणी आभार. आणि नक्कीच या चेंडूला मात्र धाडलं जाते खेळाडूच्या हातात, विकेटचं पतन. खेळाडू क्रमांक 3 या ठिकाणी आता मात्र तंबूच्या रस्त्याला. आता मात्र एक चांगला कमबॅक आहे. या मॅच मध्ये मात्र काय घडेल काय बिघडेल हे मात्र आता पुढचा चेंडू ठरवेल. तीन चेंडू आणि 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज मात्र चांगला कमबॅक करतोय. पहिले 2 चेंडू अवांतर धावेच्या स्वरूपात आणि त्यानंतर मिळालेला हा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळेला कट केलं जाते, स्टिअर केलं जाते चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला यावेळेला रोखलं गेलं. 1 धाव आली. 2 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो एंड मोर 3 रन्स टू विन. 2 गेंदों में और 3 रन बनाने होंगे.
मुभा आहे चौफेर फटकेबाजी करण्यासाठी फलंदाजाकडे, परंतु गोलंदाज प्रयत्न करेल फलंदाजाच्या धावसंख्येवर अंकुश लावण्यासाठी. जर्सी नंबर 18 राऊंड विकेट यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न होता. हा फटका पाहिल्यानंतर नक्कीच आठवण येते महिला जयवर्धने, श्रीलंकेचा एक जबरदस्त क्रिकेटपटू, संघाचा कर्णधार राहिलाय. पल्लू स्कूप या फटक्याचा नक्कीच शोध लावणारा हा खेळाडू आहे. त्यानंतर मात्र नाव घ्यावंसं वाटतं मिस्टर 360 AB डिव्हिलियर्स, अर्थातच अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेत बाजी करण्यामध्ये अग्रेसर असलेले हे खेळाडू आहेत. या वेळेला काय घडेल आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. लास्ट 1 बॉल टू गो अँड 1 मोर रन्स टू विन. आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेत थोडासा बदल केला जातोय. गोलंदाज प्रयत्न करेल धावा रोखण्यासाठी, फलंदाज प्रयत्न करेल धावा बनवण्यासाठी. आणि यशाचं शिखर कोण गाठतंय, कोणता संघ या ठिकाणी विजयी ठरतोय, हा मात्र पुढील चेंडू ठरवेल. आणि या एकेरी धावेसाठी मात्र नक्कीच सन्मान देण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, घाणेरड्या चेंडूला सीमारेषा दाखवा, हे मात्र नेहमीच क्रिकेटचं सूत्र राहिलेलं आहे. आणि या वेळेला टेम्परामेंटचा वापर, संयमी खेळी पाहायला मिळाली आणि या एकेरी धावेसोबत विजयी संघ ठरलाय रेणावळे संघ. तर रेणावळे संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचंही तितकंच मनपूर्वक अभिनंदन असेल. खेळ आहे, खेळामध्ये हार जीत ही नेहमी होत असते. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतोय रेणावळे संघाचा ज्ञानदेव. ज्ञानदेव, आपल्याला विनंती असेल आपण सामनावीराचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय.